खासदार निलेश लंकेंची तब्येत सिरियस आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांच्यावर गंभीर उपचार चालू आहेत. अशा प्रकारच्या काही दिवसापासून बातम्या येत आहेत. मात्र निलेश लंकेंना नेमकं झालंय काय, हा सगळ्यांनाच एक पडलेला महत्वाचा प्रश्न आहे. कारण जे खासदार निलेश लंके आजपर्यंत आपल्याला मीडिया समोर अगदी ठणठणीत बोलताना दिसले, त्यांच्यासोबत नेमकं असं काय झालं की त्यांना अचानक त्यांची तब्येत सिरियस झाली, त्यांना दवाखान्यात ऍडमिट करावं लागलं आणि आता त्यांच्या डॉक्टरचे सुद्धा रिपोर्ट आलेले, त्या रिपोर्टनुसार आपल्याला पाहायचं आहे. नमस्कार, मी रणजित. मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो. मंडळी, खासदार निलेश लंके कोरोना काळामध्ये एक माणूस स्वतःच्या पैशाचा खर्च करून कोरोना जे रुग्ण होते त्या रुग्णांना योग्य तो उपचार मिळावा म्हणून स्वतःचा पैसा खर्च केला. खासदार असताना सुद्धा स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही आणि कितीतरी जीवांना जीवनदान देण्याचं काम श्री निलेश लंके खासदार अहिल्यानगरचे ते खासदार आहेत. आणि या खासदाराचे काम पाहून अवघ्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी नाव कमावलं आणि अवघ्या आपल्या महाराष्ट्रात त्यांची चर्चा झाली की एक चांगला खासदार आणि माणुसकीला जपणारा खासदार महाराष्ट्रानं पाहिला. त्या कामातून ते पुढे आले आणि त्यानंतर 2019 मध्ये सुद्धा ते निवडून आले. 2024 मध्ये सुद्धा ते निवडून आले. या कालखंडामध्ये, या कार्यकाळामध्ये बऱ्याचदा त्यांच्या समोर अडचणी आल्या. त्यांनी कित्येकदा त्या अडचणी स्वतः निभावल्या, पाहिल्या किंवा त्याच्यावर कामही केलं. शरद पवारांसोबत राहूनच, म्हणजे त्यांनी पक्ष बदललाही नाही, अजित पवारांसोबत ते गेलेही नाही, तरी सुद्धा त्यांनी चांगलं काम करून दाखवलं, निवडून येऊन दाखवलं. आणि अजित पवारांनी सांगितलं होतं की खासदार निलेश लंकेला मी पाडणार, तरी सुद्धा ते पाडू शकले नाहीत. म्हणजे दादांचा वादा सुद्धा त्या ठिकाणी फेल ठरला. अशा प्रकारचे हे खासदार निलेश लंके. मग अचानक त्यांची बातमी येते की त्या सिरियस झालेले आहेत, त्यांच्या बाबत खूप धक्कादायक माहिती आलेली आहे, किंवा काय झाले, नेमकं काय झाले, हा सुद्धा सगळ्यांना महत्वाचा पडलेला प्रश्न आहे. की खासदार निलेश लंके, जो माणूस आपल्या समोर अगदी ठणठणीत दिसत आहे, त्या माणसाला असं काय झालंय की ज्यामुळे त्यांना एवढं ऍडमिट करून सगळ्या महाराष्ट्रामध्ये त्याची चर्चा सुरू झाली, बातम्या व्हायरल होत आहेत. तर त्यांना झालेल्या अशा प्रकारची काहीतरी माहिती सांगण्यात येत आहे किंवा माहिती मिळत आहे की त्यांना कुठेतरी चक्कर आली म्हणून दवाखान्यात काहीतरी ऍडमिट केलेलं होतं. आणि घामाचा किंवा ह्या गरमीमुळे, उन्हामुळे थोडीफार त्यांना ताप सुद्धा आल्याचं डॉक्टरांनी किंवा काही माहिती येत आहे त्याच्यातून आपण ही माहिती पाहत आहोत. ताप आल्याची थोडे सांगितलं गेलं होतं की जास्त ताप झाली होती, त्याच्यामुळे त्यांना ऍडमिट करावं लागलं. आणि त्यांची प्रकृती आता तरी सध्या तरी स्थिर आहे, कुठलीही त्याच्यामध्ये काही त्यांच्यामध्ये सिरियसनेस नाही किंवा गंभीर कुठलीही परिस्थिती नाही, अशा प्रकारे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. त्याच्यामुळे कुठलीही कोणीही काळजी करण्याचं असं काही कारण नाही. निलेश लंके यांना लवकरच दवाखान्यातून 2-4 दिवसामध्ये सुट्टीही मिळू शकते, अशा प्रकारची माहिती आहे. त्याच्यामुळे जे बातम्या येत आहेत किंवा ज्या माहिती येत आहेत त्या खरंच कितीतरी लोकांना टेन्शन मध्ये आणलं होतं त्यांनी, की नेमकं निलेश लंकेला नेमकं असं काय झालंय की ज्यामुळे त्यांना एवढा मोठा आजाराला सामना करावा लागत आहे. तर एक साधं दुखणं आहे, चक्कर येणं किंवा ओमघाम होणं, उन्हाळ्याच्या दिवसात ताप येणं, हे साधे दुखण्यामध्येच त्यांचे सध्या दवाखान्यामध्ये उपचार चालू आहेत. त्याच्यामुळे कुठलीही काळजी करण्याचं मोठं कारण सध्या तरी दिसत नाही. मात्र निलेश लंके लवकरच बरे व्हावेत आणि लवकरच बरे होऊन पुन्हा एकदा ते आपल्याला त्याच सक्षमप्रमाणे लोकांची कामं आणि लाखो जीव वाचवण्याचं जे काम कोरोनामध्ये त्यांनी केलं होतं, तशाच प्रकारचं काम पुन्हा एकदा त्यांच्या हातातून घडावं. आणि कितीतरी सामाजिक दृष्ट्या मधले गरीब लोक आहेत, मागासले लोक आहेत, त्यांची सुद्धा त्यांच्यावर कृपादृष्टी व्हावी, अशा प्रकारची इच्छा व्यक्त करताना आपल्याला आपण स्वतः करत आहोत. कारण जे निलेश लंकेंनी काम केलंय ते कदाचित कोरोनामध्ये, म्हणजे एक आज कोरोनाची परिस्थिती कशी होती, तर एकमेकांसोबत बोलायचंही नाही, घरातले नातेवाईक एकमेकांसोबत भेटायचेही नाही, त्या नातेवाईकाला लांब ठेवून निलेश लंके गरिबांचे जे माणसं आहेत, गरीब माणसं आहेत, त्यांना भेटायला जात होते. इतके त्यांचं व्यक्तिमत्व त्यावेळेस फेमस झालं होतं आणि चांगले व्यक्ती म्हणून ते पुढे आले होते.
आणि या चांगल्या व्यक्ती लवकरच तेव्हा बरं करावं. तुम्हाला काय वाटतंय सगळ्या गोष्टीबद्दल, या रिपोर्ट्स बद्दल आणि या माहितीबद्दल कमेंट्स मध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद.